आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. महाराष्ट्राला या बातमीवर विश्वास बसणार नाही, परंतु ही सत्य आणि खरी बातमी असून आपले दादा जिवंत ही अफवा नसून दादांनी मृत्यूला दिला चकवा. देव तारी त्याला कोण मारी. अखेर आपले दादा आत्ताच सुखरूप पोहोचले. कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष. दादा जिवंत असल्याचा सर्वात मोठा पुरावा आत्ताच लागला हाती. हा पुरावा बघितल्यानंतर तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल आणि एक मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. आपले दादा त्या दिवशी कसे वाचले याचा सर्वात मोठा सीसीटीव्ही व्हिडिओ आत्ताच आपल्या हाती लागला आहे. फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा, कारण की शेवटी आपले दादा या इतक्या मोठ्या अपघातातून कशा प्रकारे बाहेर पडले, यांना कुणी वाचवलं आणि इतक्या दिवस दादा कुठे होते याची संपूर्ण माहिती आपण शेवट सांगणार आहेत. त्यामुळे अजिबात अर्धवट व्हिडिओ सोडू नका, पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी गावकरी सांगत होते की कुणीतरी विमानातून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता आणि तो प्रयत्न यशस्वी ठरला. आपल्या दादांनी विमानाचा अपघात होण्यापूर्वीच विमानातून योग्यरित्या उडी मारली आणि सुरक्षितरित्या जमिनीवर पोहोचले. त्यानंतर दादांनी या कार्यकर्त्याला फोन केला. तात्काळ हा कार्यकर्ता तिथं आपली गाडी घेऊन आला. दादा तिथून गाडीत बसले आणि सरळ एअरपोर्टवर गेले. दादांनी गुप्तरित्या लगेच दुसऱ्या देशामध्ये पलायन केलं आणि आपले दादा या देशांमध्ये सुरक्षित होते. परंतु आता सत्य बाहेर आणण्याची वेळ आली होती. जनतेला समजलं पाहिजे होतं सत्य. त्यामुळे दादांनी आता अचानक रॉयल एंट्री मारली असून सर्वात मोठा कमबॅक दादांचा झाला आहे. हा कमबॅक बघण्यासाठी कार्यकर्त्यांची, जनतेची प्रचंड गर्दी आपल्या दादाला बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र आतुर झाला आहे. महाराष्ट्रामध्ये आनंद उत्सव साजरा करण्यात येत आहेत. आपले दादा जिवंत, कोणाला विश्वास बसेना. नेमकं सत्य काय आहेत? आपले दादा खरोखर जिवंत की अफवा आहेत? ही संपूर्ण आपल्याला माहिती लागलेली आहेत. फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. पुढे मी तुम्हाला अशा काही व्हिडिओ क्लिपा दाखवणार ज्यामुळे आपले दादा जिवंत असून लवकरच परत येणार याचा सर्वात मोठा साक्षी पुरावा सापडला आहेत. आपले दादा कोणत्या देशात आहेत, ते सध्या कोणासोबत आहेत याची खरी माहिती मी तुम्हाला सांगणार आहेत. फक्त पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघत रहा. आपली दादा जिवंत, दादाला फोन. या पाठीमागे शरद पवार साहेबांचा हात. आपल्या दादांच्या जीवाला होता धोका म्हणून दादांना सुरक्षितरित्या सुरक्षित ठिकाणी लपवण्यात आलं आणि हे सर्व काम शरद पवार साहेबांनी केलं आहेत असंही आता म्हणलं जात आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि संपूर्ण सोशल मीडियावर अजूनही दादांच्या अशा प्रकारे क्लिपा तयार केल्या जात आहेत. व्हिडिओज, रील्स तयार केल्या जात आहेत. त्या व्हिडिओजला लाखो मिलियनमध्ये व्ह्यूजसुद्धा येत आहेत. जनतेला नेमका अजूनही विश्वास नाही की दादा आपल्यात नाही. दादांचा अपघात झाला आहे, त्यामध्ये दादांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी दादांची बॉडी सापडली. त्या बॉडीची DNA टेस्ट करण्यात आली. त्यानंतरच दादांची ओळख पटली. घटनास्थळावरून दादांचं स्वेटर, दादांच्या चपला, दादांचं घड्याळ आणि इतर काही साहित्य सापडलं. ज्यामुळे दादा आपल्यात नाही, तरीही अजूनही जनता याच आशेवर आहेत की दादा आपले जिवंत आहेत आणि एक दिवस दादा येणार, रॉयल एंट्री टाकणार. अजूनही काही यूट्यूबवर यावर व्हिडिओ बनवत आहेत. लाखो करोडो व्ह्यूज घेत आहेत आणि जनता तेच बघत आहेत. परंतु सत्य आता समोर आलेलं आहे. आपले दादा जिवंत. दादांची एंट्री बघण्यासाठी लाखो जनता जमा झालीत. इतकी जनता बघून तुम्हीही थक्क व्हाल. पहिल्याच दिवशी मान्यता आलं की ही बॉडी दादांची नाही. आपले दादा जिवंत असून दुसरीच बॉडी जाळण्यात आली. परंतु सत्य काय आहे ते सत्य आपण तुम्हाला व्हिडिओ पुढे सांगणार आहेत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. आमचे बरेच काही प्रश्न आहेत. दादाची बॉडी कुठे आहे? गंभीर प्रश्न आहे तुमच्या. बडबडच्या समोर मी विचारतो, बरोबर, दादाची बॉडी कुठे होती? जी सापडली ती दादाचीच बॉडी होती का? DNA टेस्ट झाली. माझ्या माहितीप्रमाणे 15 तास ते 20 तास DNA टेस्टला लागतात, बरोबर. कोण्या डॉक्टरला विचारा. 5 ते 7 तासात DNA टेस्ट झाली का? त्याच्यानंतर हातातले घड्याळ कुठे आहे? आणि दादाचा देवगिरीवरून निघाल्यानंतर विमानतळावर आणि विमानतळावरून विमानात बसण्यापर्यंतचा CCTV कुठे आहे? कोण ड्रायव्हर दादासोबत होतं? 27 जानेवारीला दुपारी 4:30 पर्यंत दादा मंत्रालयात होते. 4:30 वाजता, 4:15 पर्यंत, 4:30ला ते देवगिरीला आले. 4:30 ते 7:30 वाजेपर्यंत त्यांना भेटण्यासाठी पक्षातले प्रमुख लोक आले
8 वाजता दादा टोटल फ्री झाले होते. धानाच्या फाईलवर सही राहिली वगैरे 10 वाजता लेट नाईट ह्याच्यात तथ्य नाही. मी जे माहिती घेतली त्यात 8 वाजता दादा फ्री झाले होते आणि दादाच्या मनात होतं पुण्याला मुक्काम करणं. आणि 8 वाजता तुम्ही मुंबईत राहता, मुंबईतून पुण्याला जायला 2 तास सफिशियंट आहे. बरोबर 10ला दादा पोहोचले असते. बरोबर त्या तासा आणि प्रोटोकॉल त्यात सकाळी दादा सर इतके 5ला उठणे, 6ला कामाला लागणे, 7ला निघाले असते तिथून 9 वाजेपर्यंत बारामतीच्या सभेला. हे प्रोग्राम कोणी बदलला? विमान अचानक नादुरुस्त विमान, ज्या विमानावर बंदीच आहे 1 वर्षापासून, हो. तेच विमान दादा दिलं सर गेलं. त्या दिवशी जो तर डिले झाला त्यांनी- त्या दिवशी जो डिले झाला तुमचा आरोप आहे का प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेवरती नाव घेऊन? कारण की ते सांगतात की आमचं नावच आलं नाहीये. जर त्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे आणि त्यांच्यामुळे डिले झालाय तर तुम्ही मी आरोप कोणावरच केलेला नाही. कारण माझं असं मत आहे की आरोप करण्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्वाचं आहे. पूर्व विदर्भ नेता म्हणजे कोण? इन्व्हेस्टिगेशन हे प्रॉपरली त्या ठिकाणी होत नाही आहे असं माझं तिथं म्हणणं आहे. पूर्व विदर्भातला जो नेता आहे, आता मी कुठं, प्रमोद हिंदूरावनी स्वतः सांगितलेलं आहे की ते प्रफुल्ल पटेल होते. त्यामुळे माझं त्यांचं नाव मी घेण्याचं आता वेळ राहिलाच नाही, कारण त्यांचीच लोक त्यांचं नाव त्या ठिकाणी तिथं घ्यायला लागले. आणि मी कुठेही बोलत नाही की हे ह्यांनी केलंय, ते त्यांनी केलंय, असं झालंय, तसं झालंय. माझं एवढंच म्हणणं आहे हे कसं झालंय याच्यासाठी प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तो दिवस, तो क्षण न बघता गेले काही दिवस, काही महिने पार त्या मेन पायलटपासून त्या कंपनीपर्यंत, DGCA पासून फार जवळच्या काही लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टींची थोडीशी इन्व्हेस्टिगेशन प्रॉपरली झाली पाहिजे, डिटेलमध्ये झाली पाहिजे. आणि प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं कारण एवढंच आहे की उद्या जाऊन आम्हाला हे पण बघायचं आहे की इन्व्हेस्टिगेशन कुठल्या दिशेला जात आहे. कारण इन्व्हेस्टिगेशनमध्ये उद्या जाऊन अरे ब्लॅक बॉक्समध्ये काहीच आम्हाला मिळालं नाही, तो बिघडला होता, तर व्हॉइस रेकॉर्डिंग बंद पडलं होतं, हे झालं होतं, ते झालं, असे फालतू कारणं आम्ही तर आणि लोकसुद्धा त्या ठिकाणी महाराष्ट्राची ऐकणार नाहीत. मला असं वाटतं की यासाठी टाइमलाईन DGCA कडनं टाइमलाईन घालून दिली पाहिजे. रिझल्ट येण्यासाठी टाइमलाईन असावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय सातत्याने या सगळ्या संदर्भामध्ये, ते जवळचे लोक जे सत्तेमध्ये आहेत ते काय या सगळ्या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने तुम्ही हिरारीने भाग घेऊन सांगतायत, मांडतायत पोटतिडकीने, ते म्हणाले नाही. तर बघा, एक विषय समजून घ्या की मी फार भावनिक माणूस आहे आणि मला जे वाटतं त्या ठिकाणी मी बोलतो आणि त्या पद्धतीने मी वागतो आणि जे करायचं ते त्या ठिकाणी करून दाखवतो. ते फार अनुभवी लोक आहेत. राजकारणामध्ये एवढे वर्ष राहिल्यानंतर कदाचित राजकारण आणि राजकीय घडामोडीवर त्यांचं पहिलं तिथं लक्ष जात असावं. आणि आज जर बघितलं तर राजकारणाला त्यांच्याकडनं बऱ्यापैकी लक्ष जास्त प्रमाणात दिलं जातं आणि राजकारणात ते थोडे बिझी असल्यामुळे पार्टीच्या हितासाठीच असावं. त्यामुळे कदाचित त्यांचं या प्रमुख म्हणजे अजितदादांचा ॲक्सिडेंट झाला का केला गेला या विषयाकडे कदाचित त्यांचं लक्ष जात नसावं. त्यांचं